नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजण? मजेत ना? तर मैत्रिणींनो, आज आम्ही चाललेलो आहोत फिरायला. तर आम्ही कुठे चालले आहोत? आम्ही काय मज्जा केली, मुलींनी काय एन्जॉय केला, आम्ही काय गंमत केली, आमचा दिवस कसा घालवला हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर मैत्रिणींनो, आज आम्ही बारामतीच्या जवळच 40-50 किलोमीटर अंतरावर सोनगाव आहे. श्री महादेवाचे मंदिर आहे. सोमवारी गर्दी असते. मंदिर अतिशय पुरातन काळचे आहे. तर हे सोनेश्वर मंदिर हे नदीच्या काठी बसलेले आहे. बारामती तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे मंदिर नीरा नदी व करा नदी यांच्या संगमावर वसलेले आहे. सोनगावमधून बोटीने तर मुख्य रस्त्यापासून थेट मंदिरापर्यंत आपल्याला जाता येते. मंदिराच्या परिसरात खूप शांतता आहे. आम्ही जेव्हा चाललो होतो तेव्हा रस्त्याने दोन्ही बाजूला भरपूर झाडे, भरपूर हिरवळ होती. त्यामुळे प्रवास कसा झाला ते समजलेही नाही आणि आम्ही मंदिरात येऊन पोचलो. तर मैत्रिणींनो, मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आहे. मंदिरात दर सोमवारी भजनाचा कार्यक्रम असतो. मंदिराच्या बाहेर नंदी मंडप आहे. नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केला जातो. मंदिराचा परिसर हा खूप निसर्गरम्य असल्याकारणाने लोक येथे जेवण घेऊन येतात. मंदिरात दर्शन झाले की बाहेरच मुलांना खेळण्यासाठी, फिरण्यासाठी बोटिंगसुद्धा आहे. एक छोटी पिकनिक करण्यासाठी सुद्धा हा परिसर छान आहे. मंदिरात अक्षरा आणि अवंती खूप मज्जा मस्ती केली. खूप मोकळा परिसर असल्याकारणाने त्यांना खूप खेळायला मिळाले. आम्ही सुद्धा जेवण घेऊन गेलो होतो. अचानक जायचे ठरले, त्यामुळे जे घरात बनवले होते तेच घेऊन गेलो होतो. आणि अशा ठिकाणी चटणी भाकरीसुद्धा गोड लागते. 4 घास जरा जास्तच जातात. आमच्यासोबतच बऱ्याचशा फॅमिली जेवण घेऊन आल्या होत्या. मंदिराच्या परिसरात भजनाचा कार्यक्रम चालू होता आणि आम्ही शेजारी जेवण करण्यासाठी बसलो होतो. भजन ऐकत ऐकत जेवण झाले. नंदीच्या पाया पडून आम्ही मंदिरात गेलो. महादेवाचे दर्शन खूप छान झाले. मंदिराच्या गाभाऱ्यात अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे दर्शन व्यवस्थित करता आले. अभिषेकही करता आला आणि मन खूप प्रसन्न झाले.
छान आहे का? छान आहे का अवंती? हे अवंती छान आहे? छान आहे? छान आहे? वा वा. दोन भजी पाहिजे का? ते खा दोन समोरचे दोन आधी. तर मैत्रिणींनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमची मज्जा मस्ती पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.